गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर चलो फिर. आणि माझ्या आजूबाजूची ग्रीनरी बघून तुम्हाला काय वाटतं मी कुठे आहे? एनिवे तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर आज आहे 31 डिसेंबर 2024 आणि न्यू इयर सेलिब्रेट करायला आम्ही आलोय गोव्यामध्ये. अरे इकडे टुरिस्ट्री कमी झाली आहे बोलतात आणि एक्सपेन्सेस तर टॉप नॉच, लाईक एवढे वाढलेत ना, बापरे बाप. कायच्या काय प्राइजेस सांगतात. आता इकडे पुढे जाऊन कळेलच आपल्याला काय आहे सीन इकडे, कारण आम्ही काहीच प्री बुक वगैरे केलेलं नाही आहे. सरळ आलो इकडे, पुढचं पुढे बघू म्हटलं काय होईल ते होईल. तर मग आता थिविमला पोचलो आहे, नॉर्थला चाललो आहे. तर आता बघतो इथे टॅक्सी बसेस काय अवेलेबल आहेत का. आज मी तुम्हाला दाखवणार आहे टीटोज लेन आणि ओव्हरऑल नॉर्थ गोवाचा क्राऊड काय आहे, किती गर्दी आहे इकडे. आज आहे 31 डिसेंबर 2024 आणि आता आम्ही चाललो आहे टीटोज लेनला, बागाला चाललो आहे. आणि जाता जाताच ना एवढी ट्रॅफिक लागली आहे ना, कचऱ्यासारखी लोक कुठून कुठून आली आहे आणि जास्त पब्लिक आहे ना साऊथची दिसली. सो इकडे बघू शकता तुम्ही किती सारे व्हेकल्स आहेत. टू व्हीलर तर आहेच, पण फोर व्हीलरमुळे इतकी ट्रॅफिक होतं ना इकडे. आणि आता शॉप्स लाईट अप व्हायला चालू झालं आहे हळूहळू. इट्स बीन ऑलमोस्ट 6 o'clock. तर आता लोक हळूहळू बाहेर पडायला लागतील. आणि तुम्ही बघितलं तर इकडे ना खूप जास्त गरमी आहे. इकडे खूप जास्त प्रमाणात गरमी आहे. लिटरली मार्च टू मेचा सीझन वाटतोय. 34 डिग्री वगैरे टेम्परेचर आहे. सो इट्स बेटर टू स्टे इनसाइड रूममध्ये किंवा शॅक्सवर बसा, कारण आउटसाईड इट्स नॉट व्हेरी गुड फॉर यू. सो आता आम्ही आहोत इकडे बागामध्ये, पण आमचा रूम स्टे आणि सगळं बघितलं तर इकडे खूप सारे स्कॅम्स होतात आणि हायर दॅन युज्युअल प्राइजेस आहेत. लाईक 2000ची रूम तुम्हाला 5000ला मिळते. 7000पर्यंत त्याचं बजेट जातं, जी एकदम बेसिकशी रूम आहे, जस्ट बिकॉज इट्स 31st. आणि कार्स पण बघायला गेलं तर 2000-3000चे रेट्स आहेत. जी कार तुम्हाला 1000 ते 1500मध्ये मिळते, ती तुम्हाला 2-3,000मध्ये येते. बाईकचा तर विचारू नका. बाईक ते 2,000 मॅक्स आहे आजचं 31st. मग ते 1st to 2nd Janला कमी करतील असं बोलतात, बट आय डोंट नो. सो असे सगळे चालू आहेत त्यांचे रेट्स. 350ची बाईक तुम्हाला 1,500ला मिळते. इट्स अ व्हेरी बिग 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 डील. सो ते एक आहे. आणि आता पुढे पुढे जसं जसं चाललो आहे आपण, इकडे बघा लोक आता निघाल्यात मस्तपैकी बाहेर. आणि आता बघूया टीटोज लेनचं अजून काय बनते, अजून किती क्राऊड आपल्याला बघायला मिळणार आहे. आता थोडं सनडाऊन झालं आहे, सनसेट झाला आहे. तर इकडे सगळे शॉप्स आहेत, सगळे ओपन आहेत. इवन तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करायला गेलात तर स्ट्रीट शॉपिंगला पण तुम्हाला जी गोष्ट 200-250ची मिळते किंवा 500ची मिळते, ती 1000-1500ला मिळते. इकडे सगळे रेस्टॉरंट आणि इथे आम्ही अडकलो आता ट्रॅफिकमध्ये. अभी से चालू हो गया इधर का ट्रॅफिक. ऐसे गाड्या घालतात. इकडे सगळे शॉपिंग सेंटर्स आहेत, सगळे शॉप्स आहेत. अरे 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 ट्रॅफिक लागली. सगळे जास्त करून इथे कार्सच आहे, कारण फॅमिली आलेत किंवा फ्रेंड्स सगळे आलेत. सो इट्स बेटर टू बाय अ कार, रेंट अ कार. पण अशी जर ट्रॅफिक होत असेल तर तुम्ही अडकून बसायला टीटोज लेन राहील. मग तुमचं पार्टी करायला जायचं असेल तर. आहे इकडे इकडे सगळे शॉप्स आहेत आणि खूप सारी सिक्युरिटी वाढवली आता इकडे. ऑब्वियसली इकडे असतातच एनिवे, पण आज 31st आहे त्याच्यामुळे खूप सिक्युरिटी टाईट आहे. तर जे पण करतात डू रिस्पॉन्सिबली. ड्रिंक करत असाल तर ड्रिंक अँड ड्राईव्ह नका करू. आणि जर करत असाल तर मग पार्क करून दुसरीकडे गपचूप चालत जा किंवा नियर बाय रूम तुमची
तुमची असेल तर मग चालत चालत बीचवर जा किंवा कुठे पण तुम्हाला क्लब्सला जायचं आहे तिकडे जा. ओ माय गॉड, ओ शिट, कॅन यू सी? ओ माय गॉड, लाईन ती थांबतच नाही आहे. खूप ट्रॅफिक झाली आहे इकडे. खूप सारे रेस्टॉरंट्स पण आहेत, पण रेस्टॉरंट्सच्या प्राइजेसमध्ये काही डिफरन्स आहे नाही. जे रेग्युलर प्राइजेस आहेत तेच आहेत. जस्ट इकडे रेट्स वाढलेत ते रूम्स, व्हेकल आणि ट्रान्सपोर्ट ऑप्शन्सचे, टॅक्सीजचे आणि बसेसचा पण स्कॅम होतो. सो आणि तुम्ही जे पण रेंट करतायत किंवा हॉटेल घेतायत, डू बार्गेन. कधी पण याल, असं नाही की काहीतरी ओकेजन असेल तेव्हा. तर बार्गेन करा. आणि आलो आहे आता टीटोज लेनला. सी, इट्स टीटोज लेन. इट स्टार्ट्स फ्रॉम हिअर. आणि आता आम्ही एवढा हळूहळू चाललो आहे. इकडे सगळे शॉप्स ओपन आहेत. लोक मस्त इकडेच दारू पित आहेत रस्त्यावर उभं राहून. सो आता पुढे झाली आहे गर्दी. इकडे बघा, इकडे झाली आहे गर्दी पुढे. सगळ्या कार्स आहेत. आता कार पार्किंगसाठी जाणार कुठे? आत्ता 6:15 झाले लिटरली आणि इतकी गर्दी आहे. थोड्या वेळाने बघूयात काय होते. आपल्याला जायला मिळेल का पुढे? हा, इथून क्लब्स चालू होतात. हा पिंक एलिफंट, पुढे आहे कर्मा. कर्मा न्यू झाला आय थिंक, ऑर एल्स इट्स द सेम थिंग ते आणि नाव चेंज केलं आहे. इकडे आहे हा डाऊनटाऊन गोवा. क्लब्स आहेत सगळे, पण माहिती नाही आता किती भरणार आहे हे सगळं. कारण आम्ही तर इथेच अडकलो आहे. पुढे जायला काही आहेच नाही सोर्स. एका साईडने लोक चालतात. फुटपाथ आहे, पण फुटपाथवर शॉप्स आहेत, तर लोक शॉपिंग करतात. तर त्याच्यामुळे मग तो एक सीन आहे. इथे एक रेस्टॉरंट आहे, लाईमलाईट. आय थिंक क्लबिंग्सचे पण रेट्स आता वाढवलेत. डॅम, जसं जसं लेट होतं तसं तसं बीचवरनं क्राऊड यायला लागला आता. हो, इट्स न्यू हाय इबिजा. द वाइट गोवा. इधर काफ़ी कुछ है. ये पूरा स्ट्रीट शॉपिंग लेन है और क्लबिंग का लेन है. टैटू वैटू तो मत ही बनाओ इधर से. दिस इज माया. पूरा पैक्ड है. गेट हाई. दिस वन इज न्यू. आ गया ये कोया. कोई है नहीं अभी. द फेमस टीटोस. इकडे काही शॉप्स पण आहेत जिथे तुम्हाला स्ट्रीट फूड मिळतं, मोमोज अँड ऑल. हे टिटोज अरेना आहे. छोटूसा काहीतरी रेस्टॉरंट आहे ते. हा क्लब मॅम्बो, त्याचं रिझर्वेशन बूथ केलं आहे तिकडे. आणि आता मस्त यार सनसेट बघ काय मस्त झालंय. ओ हो हो हो, सनसेट तक कैसे पहुँचे, ट्रैफिक ख़त्म ही नहीं हो रही है. सी, दिस इज द मैम्बो, कैफे मैम्बो.
इकडेही पार्किंग अवेलेबल आहे. आता पार्किंगचे चार्जेस पण आपण बघूया काय आहे. क्रिसमसचा पण डेकॉर आहे अजून, कारण न्यू इयर आहे ना अजून चालू. इकडे पूर्ण पॅक करून टाकलं आहे. तिकडे पण आता पार्टीज असतील, थोड्या वेळाने चालू होईल. कितना पार्किंग का? स्काय सेड 100 रुपीज फॉर पार्किंग. आणि 31st आहे आज, सगळे लुटायला बसले. फुल ऑन स्कॅम चालू आहे. मनाचे प्राइसेस सांगतात मस्तपैकी. ये देखो 300 का गाडी 1000. फुल ऑन स्कॅमर्स आहेत. कितना है? हाँ, सब लोग 100 ही बता रहे हैं. ये लोगों को क्या हो गया है, पूरा इंडिया का क्राउड इधर ही आ गया है, इंक्लूडिंग अस. ओह माय गॉड, चाहे तो किधर जाए. और इधर सब जगह वही रेट है पार्किंग का फॉर टुडे, 100 रुपीज़ फॉर बाइक. कार का तो होगा 200-300 आई थिंक सो. ओके सो ये क्या है? वो रेस्टोरेंट है. नाउ वी आर एट बागा. आम्ही पार्क केली आहे गाडी. 100 रुपीज पार्किंग आहे. आणि 1 ते 10 तारखेपर्यंत 31 ते 10 पर्यंत 100 रुपीज पार्किंग आहे. आणि हे बघा काय मस्त बनवलंय सेटअप. क्राऊड बघा, क्राऊड मस्त. सनसेट झालाय, मस्त दिसतंय. इकडे खूप सारे लोक ऑलरेडी आलेत. पीपल आर एन्जॉयिंग. फुल ऑन डान्स वान्स चालू झालेला आहे. आणि इकडे हळूहळू लाईट अप व्हायला लागलेले आहेत शॅक्स. हा हा फोटोशूट. आणि इकडे मस्त सनसेट झालाय. भाई मला वाटतंय मी जुहू चौपाटीला आली आहे की काय. एवढा क्राऊड आयुष्यात कधी नाही बघितला. इकडे बोट राईड्स, बनाना राईड्स आणि पॅराग्लायडिंग चालू आहे. किती दिसतंय ते मला नाही माहिती, पण हे बघा वरती पॅराग्लायडिंग चालू आहे. आणि तिकडे बोट्स पण आहेत राईडसाठी. मला असं वाटतंय गणपती विसर्जनाची गर्दी आहे ही. एवढी गर्दी. आता थोड्या वेळाने अजून येतील लोक. असा दिसतोय हा पुलाउज बीच. बुकिंग चालू आहे इकडे. हे बघा ही इकडे बसली आहे फॉरेनर. इकडे बुकिंग करा आणि आज जा पार्टीसाठी. आणि इकडे हे बघ ऑफिस पण केलंय त्याच्यासाठीच. आणि लोक आता काही लोक, अर्धी लोक तर आहेतच बीचवर, अर्धी लोक आता बुक करतात तिकडे टीटोजसाठी. पण इकडे टीटोज अरेना आहे. हे काय आहे एक्झॅक्टली? हो, इथे पण पार्टी आहे. इथे जागा कमी पडेल ना, इकडे पण करून ठेवले. सो इकडे कार्स येतातच आहेत. कार्स थांबणार नाही. मला वाटतं यांना ना जागा पण कमी पडणार आहे, एवढ्या कार्स आल्या आहेत. आणि इथे झॅट पूल क्लब. अच्छा, टीटोजचाच आहे हा पूल क्लब इकडे. आय थिंक दिस इज न्यू. रिकीज. आणि इकडे पण
याची बुकिंग आहे. Oh my god, it's difficult to walk in this rush. Oh my god. टिटोसची पण आहे बॉक्स ऑफिस. इकडे बुकिंग करा. किती रेट तेव्हा तिथे लिहिले. स्टॅग 4500, कवर 3000, कपल 4000, कवर 2000. Oh my god. न्यू इयरने एवढा डिमांड आला ना पूर्ण गोवामध्ये की ते सगळे लोक स्कॅम करत फिरतात. आणि जे लोक बोलत आहेत की गोवाची टुरिस्टही कमी होते ते साफ चुकीचं आहे. अरे फॉरेनर्स पण आहेत इकडे थोडे थोडे. टुरिस्टही कमी नाही, एक्स्ट्रीम वाढली आहे. इकडे मस्त इकडेच पितात रस्त्यावरच. लिक्कर मार्ट ते पण टिटोचं आहे. टिटोने अख्खं लेनच विकत घेतलंय. इकडे काही क्लब्स आहेत जे अजून झाले नाही आहेत चालू, बट लोक फुल ऑन रेडी होऊन येत आहेत. कॉकटेल अँड ड्रीम्स. सगळ्याची नावं चेंज झाली. आधी वेगळी होती. इथे थोडा आवाज वगैरे कमी आहे कारण मेन क्राऊड टिटोस साईडला आहे. आणि हे आहे बाईट गोवा. आय डोंट नो हाऊ पीपल गॉना सर्वाइव्ह इन दिस क्राऊड. मी तर पळते इकडून. मला आय थिंक शॉप्स सगळे रिकामेच दिसत आहेत. नाही, शॉप्स रिकामे, क्लब्स भरलेले आहेत आणि बार्स, ऑब्विसली रेस्टॉरंट्स अँड बार्स. पण मला एक पण जण नाही दिसत आहे. सगळे लेकर शॉपवर दिसतात आणि रेस्टॉरंट्समध्ये दिसतात आणि क्लबमध्ये दिसतात बस. सो असा होता आजचा ब्लॉग. ही आहे टिटोज लेन. आजचा हा टिटोज लेनचा ब्लॉग ह्याच्यासाठी होता की तुम्हाला आयडिया यायला की आत्ताची सिच्युएशन, करंट सिच्युएशन आहे काय एक्झॅक्टली 31ची आणि नेक्स्ट काही मंथ्स म्हणजे जान-फेबमध्ये पण असाच क्राऊड असणार आहे. सो विचार करून या. आणि हा व्हिडिओ ह्याच्यासाठी होता की तुम्ही नेक्स्ट इयर जेव्हा याल तेव्हा विचार करून याल की लाईक प्लॅन करून याल की काय एक्झॅक्टली करायचं आहे, कुठे जायचं आहे आणि गोव्याला बेसिकली यायचं आहे की नाही. आणि तुम्हाला जर आयटिनरी पाहिजे असेल तर माझा लास्ट व्लॉग चेक करा. इकडे लिंक आहे, नक्की चेक करा. व्हिडिओ कसा वाटला सांगा मला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.